الذي علم بالقلم. वालेकुम एव्हरीवन. या विशेष मेवाड्यात मी तुम्हा सर्वांना मनापासून अभिनंदन करते. तुम्ही विचार करत असाल की हे सर्व काय आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की आज आम्ही सर्वजण मुस्लिम आहोत, परंतु आमचे मोठे लोक व लहान मुले कुराण आणि हदीस पासून दूर होत चालले आहे. म्हणून आम्ही कुराण आणि हदीसची आठवण करून देण्यासाठी आमच्या शाळेतील मुली हा कार्यक्रम प्रस्तुत करत आहे. मी तणाव आहे. अरे मी असे कसे सहन करू. माझ्याकडून काही होऊ शकत नाही. माझ्या जीवनात काही ठीक नाही. मला जगण्याचा काही हक्क नाही. मी उद्धट आहे. सरकार सर्व माझे सवंग. तुम्हाला माहित नाही का मी येत आहे. मी साधारण मुलगी नाही, मी युनिक आहे. मी भय आहे. या अल्लाह, इतकी साजिद, इतकी चालाकी. आम्ही सर्व कमजोर गरीब माणसे या सर्वांचा सामना कसा करणार. त्यामुळे आमचे दुश्मन आमच्यावर हवेवर जात आहे. आता आम्ही काय करणार. मी लोभ आहे. माझा जवळ जे आहे तो खूप कमी आहे. इतक्यात माझा काय होणार. मला पैसा, हाय स्टेटस, बंगलो, कार, डायमंड, जुडी हे सर्व मला पाहिजे. हे सर्व माझ्याकडे असायला पाहिजेत. मी घृणा आहे. हात आहे. माहित नाही कोठून येत आहेत. हे लोक सगळी वेळ मागतच राहतात. त्यांना काही काम धंदा नाही का. हे लोक गरीब भिकारी कुठले. आय हेट पुअर्स. मी असत्य आहे. मी माझ्या भल्यासाठी तरी करू शकते ना. कोणालाही काही माहीत होणार नाही. सर्व हिडन आहे ना. सर्वजण खोट बोलतात. खोट बोलल्याशिवाय काम होत नाही. अल्लाहने आपले असे बनण्यास सांगितले नाही. सर्व काही कुराण व हदीसचे पालन न केल्याचे परिणाम होत आहे. तणाव. सूरे जोहा आयत नंबर 5. वला सौफ युतीका रब्बुका फतर्जा. तुम्हाला तुमच्या पालन करतात फार लवकरच इनाम देईल आणि तुम्ही राजी व खुश व्हाल. उद्धत. सूरे लुकमान आयत नंबर 18. वला तुसाईर खद्दका लिन्नासी वला तमशी फिल अर्जी मरहा इन्नल्लाहा ला युहिब्बु कुल्ला मुख्तालिन फखूर. आणि लोकांसमोर आपले गाल फुगवू नका आणि जमिनीवर ताठपणाने घमंड दाखवत चालू नका. कोणत्याही गर्विष्ठ घमंडी माणसाला अल्लाह पसंत करीत नाही. भय. सूरे अनफाल आयत नंबर 13. वयमकुरुना वयमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन. आणि ते आपला कट रचत होते आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आपली योजना आखत होते आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वात उत्तम योजनार बनविणारा आहे. लोभ. सूरे तकासुर आयत नंबर 1 and 2. अल्हाकुमुत तकासुर हत्ता जुरतुमुल मखाबिर. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले. घृणा. सूरे जोहा आयत नंबर 10. व अम्मस साइला फला तनहर. येतेपर्यंत की तुम्ही खबरस्तान जाऊन पोचले, दफन झाले आणि न याचना करणाऱ्यासाठी डाटून बोलू नका. असत्य. सूरे मुल्क आयत नंबर 13. इन्नाहु अलीमुम बिजातिस सुदूर. तो तर छातीमध्ये मनात लपलेल्या गोष्टींनाही चांगले प्रकारे जाणतो. सुभान अल्लाह. अल्लाहचा मोठा उपकार आहे की त्याने आपल्याला
कुराण सारखे पुस्तक दिले आहे आणि हे पुस्तक आपल्याला मोक्ष देते. अल्हम्दुलिल्लाह, तुम्ही सर्व मार्गदर्शित आहात. मी तुम्हाला सांगते की अल्लाहने कुराणमध्ये चांगली कृत्ये करणाऱ्यासाठी चांगली बातमी दिली आहे. सूरे लुकमान आयत नंबर 8. इन्नल लजीना आमनु व अमिलुस सोलिहाती लहुम जन्नातुन नाईम. नक्कीच जे लोक विश्वास ठेवतात आणि कृत्ये करतात त्यांच्यासाठी सुखाची जन्नत आहेत. जजाकल्लाह खैर. अस्सलामु अलैकुम आणि रहमतुल्लाह.